ठाण्यात पुन्हा घुमणार टोईंग व्हॅनचा आवाज. अनधिकृत वाहने पार्क करणाऱ्या कारवाई करणाऱ्या टोईंग व्हॅनचा आवाज पुन्हा ठाण्यात घुमणार आहे. गेल्या 6 महिन्यापासून बंद असलेले टोईंग व्हॅन पुन्हा सुरू होणार आहे. ठाणे वाहतूक उपायुक्त कार्यालय परिसरात उपायुक्तांचा सहभाग असलेल्या त्रिसदस्यीय समितीने 20 टोईंग वाहनांची चाचणी घेऊन त्यांना वाहने टोईंग करण्याची परवानगी दिली आहे. एकूण 27 वाहने टोईंगचे काम केले जाणार आहे. ठाणे शहर वाहतूक विभाग कार्यालय परिक्षेत्रामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून रस्ते पदपथावर अनधिकृतपणे वाहने पार्क करणाऱ्या वाहनांना टोईंग करणारी यंत्रणा बंद होती. टोईंगच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि वाहने टोईंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अरेरावी आणि गुंडगिरीच्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीमुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. आता त्यामध्ये अधिक पारदर्शकता आणून ती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोमवारी 2 जून रोजी ठाणे येथील वाहतूक विभागाच्या उपायुक्त कार्यालयात परिसरात 20 टोईंग व्हॅनची चाचणी घेण्यात आली. उर्वरित 60 टोईंग व्हॅनची लवकरच चाचणी घेऊन अनधिकृत पार्किंग करणाऱ्या गाड्या उचलण्याकरिता ठाणे शहर वाहतूक विभागाच्या परिक्षेत्रात फिरवण्यात येणार आहे. त्यामुळे स्टेशन, बाजारपेठा, पदपथ यांसारख्या ठिकाणी नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क करणाऱ्यांना दणका बसणार आहे. टोईंग व्हॅन मागच्या 6 महिन्यापासून आपल्याकडे आपण बंद केल्या होत्या. त्याला सीसीटीव्ही आणि त्याचे मेगाफोन्स वगैरे कार्यरत नव्हती. काही लोकांच्या भरपूर तक्रारी होत्या. जानेवारी एंडला आपण त्यांच्याबरोबर करार करून त्या 1-2 दिवस हे केल्या आणि नंतर तक्रारीत वाढ झाली, त्याच्यामुळे आपण तात्काळ लगेच बंद केल्या होत्या. पण आत्ता त्याच्यात पारदर्शकता आणण्यासाठी, टोईंग व्हॅनची जी कारवाई आहे त्याच्यात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी आपण टोईंग व्हॅनवर सीसीटीव्ही माउंट केलेले आहेत आणि मेगाफोनही त्याचा सगळ्या मेगाफोन्स चालू आहेत की नाही त्याचे आत्ताच आपण पूर्ण इन्स्पेक्शन केलेलं आहे. इन्स्पेक्शन कमिटीत मी, माझे ACP आणि PI ॲडमिन या 3 जणांच्या कमिटीने त्याचं इन्स्पेक्शन केलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने CCTVमध्ये 10 दिवसाचं फुटेज राहणार आहे. ते CCTV त्या जे क्रेन मालक आहेत त्यांच्यासाठी ते अवेलेबल करण्यात त्यांना ॲक्सेस दिलेला आहे. आणि आपलं जे कंट्रोल रूम आहे ठाणे पोलीस ट्रॅफिक पोलीसचं जे कंट्रोल रूम आहे तीनाथ नाका या ठिकाणी त्याचं लाईव्ह आपण फीड्स घेणार आहोत आणि त्याचे 10 दिवसाचं फुटेज आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. वारंवार त्याच्याही तक्रारी प्राप्त होत्या. त्याच्यामुळे उद्या आपण त्यांची ट्रेनिंग सेशन घेत आहोत की लोकांबरोबर सौजन्याने कसं वागावं, आपण कसं राहावं. आणि जर कुणी गुटखा खातानी, पान खाऊन किंवा दारू पिऊन जर अशा प्रमाणाचं व्यसन करून जर कुणी क्रेनवर कर्मचारी काम करत असेल तर त्या क्रेनचे तात्काळ परवाना रद्द करण्यात येईल. फक्त त्यासाठी आपल्याला प्रॉपर एव्हिडन्सेस लागतील आणि ते केलं का आपण त्याची पुढील 6 महिन्यासाठी किंवा 2 वर्षासाठी किंवा कायमस्वरूपी त्याच्याबरोबरचा करार आहे आपण त्याला रद्द करू. सर, पण वारंवार आपल्याला फुटपाथवर पार्किंग झालेली, फुटपाथच्या साईडला नो पार्किंगच्या बोर्डच्या खाली पार्किंग झालेली, 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, याची आपल्याला वारंवार तक्रारी प्राप्त होतात. पण आपण त्या ठिकाणी जाऊन ई-चलन मार्फत त्यांच्यावर कारवाई करतो, अनाऊन्समेंट करतो, पण त्याचा कोणत्याही प्रकारे परिणाम होताना दिसून येत नाही. त्यासाठी टोईंग व्हेकल्स आपण चालू करत आहोत की पहिले आपण फुटपाथ क्लिअर करणार आहोत आणि जे नो पार्किंगचे बोर्ड्स आहेत त्याच्या खाली आणि नंतर जे रस्त्यात सामान्य रहदारीस ज्या अडथळा ठरत असतील अशा वाहनांना टो करण्याबाबत कारवाई करणार आहोत.